नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. होळी म्हटलं की पुरणाची पोळी ही हवीच. चला तर मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इथे मी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ स्वच्छ धुवून व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी कुकरमध्ये याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे. चणा डाळीमध्ये मी व्यवस्थित चणा डाळ बुडेल इतकं पाणी घालून घेतलं होतं आणि 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथे कढईमध्ये मी ही शिजलेली जी चण्याची डाळ आहे ती व्यवस्थित अशी निथळून कढईमध्ये चण्याची डाळ घेतलेली आहे शिजलेली. याच्यामध्ये जितकी डाळ तितकाच मी गूळ घेतलेला आहे. इथे एक टीप आहे, पुरण चांगलं होण्यासाठी जितकी डाळ घेणार आहोत आपण तितकाच गूळ घ्यायचा आहे. गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं नाही आहे. शक्यतो गूळ हा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ व्यवस्थित डाळीमध्ये लवकर मिक्स होतो आणि एकजीव व्हायला मदत होते. हे मी मध्यम आचेवर छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. गूळ वितळून डाळीमध्ये व्यवस्थित शिजला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याचं दाटसर असं मिश्रण तयार होणार आहे. पुरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. असं दाटसर मिश्रण तयार झालेलं आहे डाळीचं आणि गुळाचं. ही प्रोसेस सगळी मी मध्यम ते मंद आचेवरच करत आहे. अजिबात गॅसची फ्लेम मी वाढवलेली नाही आहे इथे. इथे टिप नंबर 2, पुरण तयार करत असताना सतत ते चमच्याने हलवायचं आहे पुरण आणि गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवरच असली पाहिजे. इथे मी 1 चमचा वेलदोडा पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालून घेतलेली आहे. पुरण छान असं शिजलेलं आहे. आता आपण बघूया हे पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही. इथे टिप नंबर 3, अशा प्रकारे उलातनं किंवा कोणताही चमचा पुरणामध्ये उभा करायचा आहे. तो व्यवस्थित उभा जर राहिला तर आपलं पुरण परफेक्ट शिजलेलं आहे असं समजायचं आहे. इथे पुरण छान शिजलेलं आहे. आता मी अशा प्रकारच्या या चाळणीमधून पुरण बारीक करून घेणार आहे. तुम्ही पुरण यंत्रामधून सुद्धा पुरण बारीक करू शकता किंवा अशा प्रकारे जाळी मिळते त्याच्यातून सुद्धा पुरण बारीक करून घेऊ शकता. इथे मी एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे पुरण बारीक करून घेते मी. हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होतं आहे. अशा प्रकारे हे पुरण आपलं छान तयार झालेलं आहे. इथे पुरण छान तयार झालेलं आहे. मी आधीच कणिक मळून ठेवलेली आहे. कणिक शक्यतो 15 ते 20 मिनटं आधीच मळून ठेवायची आहे. कणकेमध्ये मी फक्त आपण चपात्यांना जशी कणिक मळून घेतो तशीच मळून घ्यायचं आहे. फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर केलेला आहे मी. मैदा किंवा इतर काहीही वापरलेलं नाही आहे. मी फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचीच कणिक तयार करून ठेवली आहे. अशा प्रकारे मी कणकेचे पारे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं पुरण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे हे पुरण हलक्या हाताने अशी लाटी करून घेतलेली आहे. हलक्या हाताने ते असं सगळीकडे पसरतं पुरणपोळीमध्ये आणि छान अशी हलक्या हातानेच मी पुरणपोळी लाटून घेते आहे. पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे, जेणेकरून ती फुटत पण नाही आणि पुरणही सगळ्या पोळीमध्ये अगदी एकसारखं पसरतं. इथे छान तापलेल्या तव्यावर पुरणपोळी भाजण्यासाठी टाकलेली आहे. इथे मी वितळलेलं तूप घेते आहे. तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पोळी भाजण्यासाठी. पोळी भाजताना तूप किंवा तेल कशाचाही वापर केला तरी चालेल. एका बाजूने मी ही पोळी भाजून घेतलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे याच्यावर. आता पोळी छान टम्म फुगणार आहे. दोन्ही बाजूंनी
पोळी छान भाजून घ्यायची आहे आणि शक्यतो मध्यम आचेवर गरम तवा करून घ्यायचा आहे. अगदी पूर्ण तापलेला तवा पाहिजे आणि मध्यम आचेवर छान पोळी दोन्ही बाजूंनी फुगणार आहे. अशा प्रकारे उलथण्याने जरी पोळी आत्ता फुटलेली असली तरीसुद्धा ही पोळी मस्त अशी टम्म फुगणार आहे आणि अशा प्रकारे सर्वच पोळ्या छान अशा मस्त फुगणार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. आपल्या चॅनेलवर तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने कशा तयार करता येतील हे मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. थँक्यू.